हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे हरतालिकेचं व्रत. तर मी त्यासाठी शेतामध्ये चालली होती पाणी फळे आणायला आणि स्वराजला त्याच्या बाबांकडे देऊन गेलेली. तर स्वराज इथे वाट बघत बसलेला. त्यानंतर मी घरामध्ये आल्याच्या नंतर तयार वगैरे झाली आणि पूजेला सुरुवात केली. पूजा करण्यासाठी पाने फळे हे सर्व लागतं आणि वाळूसुद्धा लागते. तर माझ्याकडे वाळू नव्हती, तर बेलाच्या झाडाखालील मी माती आणली आणि त्याचीच पिंड बनवून घेतली. पिंडीसमोरच मी नंदी बनवला, गणपती बाप्पा आणि सखीसुद्धा बनवून घेतली. पार्वती देवीची मूर्ती ठेवली, तिला हळदी कुंकू वाहिलं, तिला नटवलं, सजवलं आणि तिची ओटी भरली. पिंडीला बेलपत्र वाहिलं आणि सर्व देवतांची मी अशीच पूजा करून घेतली आणि त्यांना नमस्कारसुद्धा केला. तिथे मी नैवेद्य म्हणून गूळ आणि खोबरंसुद्धा ठेवले आणि सर्व ताजी फ्रेश फळं ठेवलीत झाडांची तोडून. त्याच्यानंतर मी आता कथा वाचून घेणार आहे आणि कथेसाठी माझ्याकडे पुस्तक नाही आहे, तर मग मी ते मोबाईलमध्ये गुगलवरती सर्च करूनच मी आता कथा वाचते. माझं स्वराजसुद्धा आता माझं बघून आणि ह्यांचं बघून पाय पडायला शिकला आणि बघू शकता माझ्या पूजेची मांडणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि साध्या सिंपल पद्धतीने केली आणि घरामध्ये असं काही असलं की भारी वाटतं ना. आणि लहान बाळ असल्यामुळे काही नटायला वगैरे भेटत नाही रोज रोज, तर असं सणसूद असला तरच तयार व्हायला भेटतं आणि खूप फ्रेश असं वाटतं आणि प्रसन्नसुद्धा वाटतं. माझं स्वराज बघू शकता, म्हटलं तसं कसं पाया पडतो डोकं टेकून आणि खूप हुशार झाले. आता मी आरती वगैरे करून घेतली. तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. बाय बाय.